लेके हल्ला बोल, हलगी लेके हल्ला बोल, हलगी लेके हल्ला बोल, डब्बा लेके हल्ला बोल, बाटली लेके हल्ला बोल। जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज या ठिकाणी UBS मध्ये आम्ही आंदोलन लावलेले आहे आणि हे आंदोलन याकरता आहे आमचे भाव मनीष पाटील यांचेच रसिका पाटील यांना अचानक 20 वर्ष यांनी काम केलं आणि आता अचानक त्यांना टर्मिनेशन लेटर दिले आणि हे लेटर हे करता दिले कारण की ह्या बिब्लिकलमध्ये जे डोंगर दिवे आहेत यांचे सर्व जे काले धंदे आहेत त्या सगळे काले धंद्याचं त्यांना माहिती होतं आणि डोंगर दिवे यांनी काय केलं त्या महिलेबरोबर बिचारीला तिला कामावरनं काढलं आणि त्यांना धार्मिक स्थळावर येण्याचं बंदी लावली, पाणी पिण्याची बंदी लावली, चहा पिण्याचं बंदी लावलं आणि त्यांच्याबरोबर लज्जास्पद वागणूक केलेली आहे। आणि हे आम्ही ख्रिश्चन धर्माचे असल्यामुळे आम्ही हे उघडेच नाही आणू शकलो, काही गोष्टी गुपित ठेवलेले आहे कारण की काय आम्हालाच लाज वाटते की असं या स्थानावर म्हणजे ज्या बिब्लिकल सेमिनारी आहे या ठिकाणी विद्यार्थी बाहेर गावने येतात काहीतरी शिकायला चांगलं आणि पुढे धर्मशिक्षा आणि त्या पुढे त्यांना भविष्य काळामध्ये त्यांना पास्टर फादर व्हायचं असतं आणि या ठिकाणी जर असं वागणूक एका स्त्रीबरोबर होत असलं, अन्याय होत असलं तर हे कसं काय जमणार आहे पुढं। आणि हे लज्जास्पद गोष्टी आमच्यासाठी पण की आम्ही या ठिकाणी त्या बिचारी ताई एवढं वर्ष काम करून म्हणजे ती 20 वर्ष काम केली तर तिचं काहीतरी चांगलं रेप्युटेशन असणार म्हणून ती टिकून काम केली आणि अचानकपणे तिला कामावरनं काढायचं कारण काय? कारण हेच आहे की त्या महिलाला सर्व काही ह्यांचे काले धंदे माहिती होतं। बरोबर भाऊ? बरोबर। आणि या ठिकाणी आम्ही तिच्यासाठी न्याय मागायसाठी आलेले आणि त्या डोंगर दिवेवर आणि मिस ॲनी म्हणून आहे ते प्रिन्सिपल तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही हे निषेधार्थ केलेले। आजचं आंदोलन त्यासाठीच आहे, न्याय मागण्यासाठी आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, आम्ही या आंदोलन जारी ठेवणार आहे हेच सांगू इच्छिते। आणि सर्व जमलेले आमचे कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून न्याय मागण्यासाठी आमचा प्रतिसाद दिलेला आहे म्हणून भाऊ सर्वांचा धन्यवाद करते, मी आभार व्यक्त करते। आणि 2 शब्द मनीष भाऊनी बोलावं असं माझी विनंती आहे। या ठिकाणी आज आम्ही या सर्व मोठ्या संख्येने जमलेलो आहोत। युनियन बिब्लिकल सेमिनरी हे पुणे महाराष्ट्रामध्ये असलेली संस्था आहे। धार्मिक शिक्षण घ्यायला या ठिकाणी अख्ख्या भारतातून विद्यार्थी येतात आणि धार्मिक शिक्षण घेऊन पुढे ते आमच्या चर्चमध्ये धर्मशिक्षण देणार, त्याच्यावर आमचा धर्म अवलंबून आहे। आज जर ह्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल, महिलेला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मान दिला जात नाही, महिलेला तुच्छतेने वागणूक दिली जाते आणि माझ्या मिसेस सांगते हा सगळा प्रकार करण्यात आला आणि तिचं पाणी देखील बंद केलं। माझी मिसेस रसिका पाटील या गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी एकनिष्ठतेने काम करत आहेत। 20 वर्षात त्यांना कुठल्याही प्रकारचा मेमो मिळाला नाही किंवा कोणी त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही की ते चुकीचे आहेत, तरी देखील ह्यांची पोल खुलू नये किंवा ह्यांच्या तळवेत चाटणाऱ्या लोकांना हे जवळ ठेवतात आणि कुणी जर सत्यासाठी काय बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो। यामध्ये दबाव तंत्र वापरलं जातं आणि त्या दबाव तंत्राला आमच्यासारखे गरीब माणसं बळी पडतात। सामान्य लोकांना दबाव तंत्रापुढे चालता येत नाही म्हणून आज ही भूमिका आम्हाला घ्यावी लागली आणि ही भूमिका घेताना आज आमच्यामध्ये सगळी ताई नायर आहेत, त्याचप्रमाणे आमच्या जावळेताई आहेत, त्यांच्या ताई आहेत आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि हा कुठल्या समाजासाठी नाही तर न्यायासाठी असलेलं हे आंदोलन आहे आणि आज हे आंदोलन ह्या छोट्या प्रमाणात आहे। जर ह्याचा परिणाम ह्या संस्थेवर होत नसेल तर ह्याची तीव्रता पुढे जाऊन वाढवण्यात येईल। आज इथे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यापेक्षा डबल टिबल कार्यकर्ते आम्ही ठिकाणी येतील अशी मी आशा बाळगतो आणि या संस्थेला आम्हाला न्याय द्यावा लागेल। आमची मागणी काही मोठी नाही, सर्व ज्या लोकांना इथे त्रास आहे
ते लोक भीतीपोटी तो त्रास सहन करत आहेत. काहींना नोकरीची गरज आहे, काहींवर दबाव तंत्र वापरलं जातं, काही ठिकाणी प्रेशर केला जातो. त्यामुळे लोक मूग गिळल्यासारखे भीतीपोटी गप्प बसतात आणि त्याचा फायदा यांना होत जातो. आजपर्यंत बाहेरच्या विद्यार्थ्यांवर, बाहेरच्या प्राध्यापकांवर यांनी सगळ्या प्रकारचं दबाव तंत्र वापरलं आणि त्यांना धमकावून गप्प केलं. परंतु आम्ही पुण्यामधले स्थानिक आहोत. स्थानिक लोकांवरती जर अन्याय होत असेल तर आम्ही अजूनही कोणावर अन्याय होत असेल तर त्यांनी आमचे संपर्क करावा. ज्या प्रकारे आंदोलन चालू आहे असं पुढेही चालू राहील आणि ज्या कोणाला अन्याय झाला असं वाटत असेल त्यांनी संपर्क करून त्यांना देखील न्याय आम्ही मिळवून देऊ अशी यावेळेला मी घोषणा करतो. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला अधिकार, संविधानाचा अधिकार, तो वापरून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे मी माझे 2 शब्द डॉक्टर थांबवतो बाबासाहेब आणि आपल्या आंबेडकरांचा सगळ्यांची